कर्त्यांना तुम्ही काय सांगाल कार्यकर्त्यांना? कार्यकर्त्यांनी नेत्याच्या मागं फिरायचं, नेत्यांनी आपलं पोरगं पुन्हा रणांगणामध्ये आणायचं. आमदाराचं पोरगं आमदार होतं, खासदाराचं पोरगं खासदार होतं, कार्यकर्ता कार्यकर्ताच राहतो. असं चित्र अनेक वर्षापासून आपल्या भारतात आहे, महाराष्ट्रात आहे. कार्यकर्त्यानं जोपर्यंत कार्यकर्ता सिद्ध होणार नाही, स्वतःचं अस्तित्व दाखवणार नाही, तोपर्यंत तो कार्यकर्ताच राहणार आहे. म्हणून कुणाच्या मागं किती सतरंजा उचलत तुम्ही फिरताय ते महत्त्वाचं नाही. तुम्ही किती निष्ठेनं काम करतायत ते महत्त्वाचं नाही. तुम्ही किती प्रामाणिक तुमच्या आमदाराचं आणि खासदाराचं काम करताय ते महत्त्वाचं नाही. इथं तुम्ही कितीपत चांगलं बोलताय ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि कार्यकर्त्यांना जर नेत्याच्याच मागं धावत राहिला ना कार्यकर्ता आयुष्यभर, तर नेता त्याला कार्यकर्ताच ठेवणार आहे. तो कधीच कार्यकर्त्याला नेता होऊ देणार नाही. आणि म्हणून कार्यकर्त्यानं कार्यकर्त्याची वाट सोडून थोडं नेत्याच्या वाटेनं जायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि कार्यकर्त्यानं फक्त नेत्याच्या मागं रुळलेल्या वाटेनं धावण्यापेक्षा स्वतंत्र स्वतःची वेगळी वाट निर्माण केली पाहिजे. तर त्याला राजकारणामध्ये पुढे जाता येतं. आणि त्याला महत्त्वाचं आहे ते त्याच्याकडं बेसिक वक्तृत्व असेल. त्याच्याकडं वक्तृत्वच नसेल तर कार्यकर्त्याला नेत्याच्या रुळलेल्या वाटेनंच त्या नेत्याच्या मागे धावावं लागेल. त्याला स्वतंत्र स्वतःची वेगळी वाट निर्माण करता येणार नाही. आणि म्हणून कार्यकर्त्यानं स्वतःची स्वतंत्र वाट निर्माण करायची असेल तर अगोदर भाषणातून त्याचा पाया पक्का केला पाहिजे. म्हणजे भाषणावर अवलंबून त्याचं राजकीय जीवन असणार आहे. म्हणून त्यानं आधी भाषण शिकलं पाहिजे. भाषण शिकला तरच पुढं राजकारणात टिकला, अथवा मग या जगाच्या बाजारात तो बेभाव विकला. बरोबर आहे.